वटपौर्णिमा ही सुहासिनी बायकांचा क्षण आहे सौभाग्यांचा. तर पूजा कशी करायची आणि मी कशी केली ही तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. तर मी अगोदर पाणी वडाला घातलं. मग हे 5 जे सुहासिन आहेत ते दगडं घेतलेली आहेत मी आणि सुहासिनीच्या रूपात त्यांना पूजा करते मी. आणि मग ह्यांना वडाला पाणी घालून गंध लावलेला आहे आणि ह्या दगडांना पण 5 सुवासिनी आहेत म्हणून स्वर्गातून आलेले आहेत म्हणून मी ह्यांची पूजा करून घेतलेली आहे. तर मी माझ्या आईला विचारत होती कधी पण लहानपणी, तर आई सांगायची की ह्या स्वर्गातून आलेल्या आहेत 5 सुवासिनी. तर 5 सुवासिनीचीच पूजा करून घेतलेली आहे मी हळदी कुंकू लावून बेलफूल लावून. तर आणि मला गौरी माता पण काढायची आहे 6वी. तर नागलीचं पान घेतलं आणि मग हळदीचीच असते गौरी माता. तर हळदीची नागलीच्या पाण्यावर हळदीच्या पानाने फुलांनी पाणी घेतलेलं आहे मी आता. आणि फुलांनी पाणी थोडंसं टाकून थोडीशी छोटीशी आपण गौरी माता करून घ्यायची, गणेशची आई. आणि आपल्याला गणपती पण लागतो पूजासाठी. तर गणपती सुपारीच्या मध्ये असतो म्हणून मी भरडी सुपारी पण आणलेली आहे. तर ही सुपारी मी बांधून आणली होती इथं. तर इथं सुपारी घेतली आणि सुपारीला पण मी स्नान केलेलं आहे. तर स्नान करून मग ह्याला गंधम लावून पूजा करून घेतली. गौरी मातेला पण गंधम लावून पूजा करून घेतलेली आहे इथे. आणि मग इथं पूजा केल्याच्या नंतर मी सगळी मनोभावाने देवाची पूजा केलेली आहे. आणि बायका पण एवढ्या नव्हत्या इथे पूजा करण्याकरिता, पण मला 5 सुवासिनी देवाने पाठवूनच दिल्या होत्या. दगडाच्या याच्यावर पण सुवासिनी 5 केल्या होत्या आणि मला बायका पण भेटल्या होत्या 5. एकदम छान माझी पूजा झालेली आहे इथं वडाखाली. तर मी काही नवीन काही करत नाही. जे पुराणे आपले जे असतात ते पूर्वज सांगतात तेच करत असते मी. तर नवीन तर आपण काही करायचं पण नाही, शिकायचं नाही, पण शिकू शकतो नवीन. पण आपण जे पूजाच्या ह्याच्यामध्ये आपल्या घरी जी पुराणी पद्धत चालत आहे त्या पद्धतीनुसारच करायची असते पूजा. तर अशी ही पूजा करून घेतली मी आणि ओटी पण भरून घेतली मी ह्या सुवासिनींची. तर हिला ओटीला मी तांदळाची ओटी आणि बांगड्या, 2 आंबे, एका आंब्याला दोरा बांधून ठेवायचा आणि एका आंब्याला तसंच ठेवायचं. तो आंबा वडाच्या झाडाला थोडासा रस टाकून घरी घेऊन तो आंबा आपल्या पतीला द्यायचा आणि खायला आणि पाया पडून आशीर्वाद पण घ्यायचा असतो. मग मी इथं आरती आणि उदबत्ती लावून घेतलेली आहे. मला आरतीची तयारी करायची होती. नारळ पण ठेवलेला आहे मी फोडायला. तर हे धूप दीप सगळंच लागतं पूजाला म्हणजे. तर हे मी थोडी साखर पण आणली होती. इथं उंबरदोड्या करून आणलेल्या आहेत आणि वडाच्या झाडाला उंबरदोड्याचा नैवेद्य असतो आज. तर मी ते पण करून घेतलेलं आहे. उकडलेलं अन्न भरपूर देवाला खूप पावन होतो, गणेशला आणि उंबराच्या झाडाला पण. सगळ्याच पुरणाचा पण स्वयंपाक करतात, पण मी उंबरदोड्या करून आणलेल्या आहेत. मग आरती पण करून घेतली मी आणि माझे आहो हे सगळं शूट करत आहेत माझं दुरून. भरपूर मला इथं गर्दा नसल्यामुळं छान व्हिडिओ ते काढायला भेटला आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून पण जाईल माझा व्हिडिओ सगळा. तर तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी गणपतीची आरती म्हणलेली आहे अगोदर आणि कापराची पण म्हणून घेतलेली आहे. कापूर लावून कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेंद्रहारम अशी म्हणून आरती म्हणलेली आहे मी. तर ही आरती पूर्ण बिनबघता येतात मला सर्व आरत्या लहानपणापासून. मी तर दोरा मी इथंच रील अशीच ठेवायची असते, अशी बायकांनी सगळ्या ठेवलेली आहे. मी पण अशीच ठेवणार आहे इथं दोरा. तर दोरा बांधून आणि आपल्याला प्रदक्षिणा पण 7 घालायच्या आहेत. तर मी इथं अशी एका फांदीला घेत आहे, मोठी फांदी आहे आणि दुसऱ्यांच्या दोऱ्याला दोरा आपला बांधायचा नसतो. तर एका फांदीला आपल्या घेत आहे मी बांधून. मग हे दोरा बांधून घेतल्याच्यानंतर मला प्रदक्षिणा घालायच्या होत्या 7. 108 पण घालतात कोणी पण आपल्याला जेवढ्या होतात तेवढ्याच घालायच्या आपण. तर मी नेहमी 7च घालत असते आणि गोल गोल फिरल्याने आपल्याला कधी कधी चक्कर पण येते म्हणून मी 7च घालत असते. तर मग 7 जन्माच्या फेऱ्या 7 असतात. तर मग ह्या अशा घालून घेतलेल्या आहेत आणि 4-5 बायका होत्या
त्या पण माझ्यासोबत पूजाला होत्या, तर त्या पण प्रदक्षिणा घालत होत्या. हे तेलुगूच बायका आहेत, पण पूजा खूप मन लावून करतात हे बायका. आणि खूप हळद ते पायाला लावतात छान. आणि खूप एकदम लक्ष्मी मातेचंच रूप असतं ह्या बायकांचं सगळं. तर आपण पण पूजा करून आपल्याला सगळं त्यांची ओटी भरायची होती मला. तर हे जे मी बनवलेला व्हिडिओ आहे ना, तर मी आठवण म्हणून बनवलेला आहे. आणि मला देवाच्या कुठे पण गेलं तर व्हिडिओ बनायला आवडतो. आणि मी काम पण करत असते भरपूर घरातलं, आणि हे पण व्हिडिओ पण बनवत असते. असं नाही की फक्त व्हिडिओज बनवायचा नाद आहे म्हणून मला. आणि देवाच्या कृपेने आपल्याकडं फोन आहे, तर त्याचा वापर आपण करून दुसऱ्यापर्यंत आपण आपल्या चांगल्या गोष्टी काही पोहोचण्यामध्ये हरकत नसते. तर पूजा तर खाली तर सगळी झालेलीच आहे. आणि हे प्रदक्षिणा भरपूरच होत आहेत आमच्या. आता माझे प्रदक्षिणा झालेले आहेत. मी रील इथंच थांबित आहे. तर रील इथंच ठेवून जायची असते ही. आणि ही रील घरी घेऊन जात नसतात आम्ही, सर्वच बायकांनी ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि नमस्कार पण करून घेतला मी वडाला. नमस्कार केल्याच्यानंतर मी बाजूला झाले. आरतीचं ताट माझं उचलून घेतलेलं आहे. मग आता उचलून घेतल्याच्यानंतर मी इथं थोडंसं व्हिडिओ शूट करून घेतलेला आहे. तर इथं वडाच्या झाडाखाली छोटं झाड होतं, जास्त मोठं पण नव्हतं, पण पद्धतशीर होतं झाड एकदम. आणि ह्या मैत्रिणीनं माझी ओटी पण भरलेली आहे. तेलुगू मैत्रीण आहे ही माझी. आणि हिचा पण किती छान हसरा चेहरा, दोघीच्या साड्या पण एकदम मॅचिंग झाल्या होत्या. आणि ही पण हसत खेळत माझी ओटी भरलेली आहे. ह्या सगळ्या मैत्रिणीनं माझी अगोदर ओटी भरून घेतली. आणि ही काकू पण होती, हिने पण ओटी भरून घेतली. आणि ही गरोदर होती, हिला ओटी भरायची नव्हती म्हणून फक्त कुंकूच लावून घेतलेलं आहे पहिलं. तर मला लेकरवाळी एकदम सवाशीण भेटली पहिल्यांदा, आणि ही दुसरी सवाशीण. तर हिची ओटी भरली मी. मग हिची ओटी भरल्याच्या नंतर आणखीन एक सवाशीण बाई बसूनच आहे. आणि मला 5 भरपूर बायका भेटलेल्या आहेत. आणखीन ती काकू पण आहे, तिला पण बोललेलं आहे मी ओटी भरण्याकरिता. तर ती काकूची पूजा झालेली आहे आता. मग ती पण येते ओटी भरायला. मग हे ओटी भरून घेतल्याच्यानंतर आम्ही खूप मजा केली. तर वडाच्या झाडाखाली हशी मजा ते सगळ्यांनी. थोडं मला तेलुगू येते, थोडं तेलुगू पण बोलले यांच्यासोबत मी. थोडीशी मराठी, थोडी हिंदी, तिन्ही भाषा वापरत असते मी बोलण्यामध्ये, बोलत असते. तर हिला मी इथं पदरामध्ये घ्यायला सांगितलं मी, आपण कशा पद्धतीने घेतात तसं. तर ही पण माझी मैत्रीणच आहे. हिची पण ओटी भरून घेतली मी. आणि मग आम्ही तर दोघी संघ पूजा केलोत. ह्या तरी मागे पुढे होत्या पूजा करताना. तर आंबा सगळ्यांना एक एक आंबे आणि एक ओटी दिलेली आहे मी. तर हे अशी पूजा करून घेतली आणि ओटी भरली. आणि आम्ही फोटो इथं थोडासा काढून घेतला, व्हिडिओ ते झाडाखाली. तर साधी भोळी माझी पूजा. आणि ही महादेवाला इथं नारळ फोडली मी. साधी भोळी पूजा केल्याच्यानंतर आणि लवंगा घेतल्या होत्या मी 5. तर 5 प्रदक्षिणा करायच्या होत्या. जास्ती काही करत नाही प्रदक्षिणा, पण लवंग एक एक झाडाखाली टाकत असते मी दरवर्षी. तर लवंगा घेऊन 5 प्रदक्षिणा केलेल्या आहेत. तर मी अशा इथं पूजा संपन्न झाल्यावरच ही पूजा करायची असते लवंगा टाकून. आणि वडाला मागायचं असतं की आपलं सौभाग्य अखंड राहो आणि माझ्या नवऱ्याला वडासारखीच ताकद येऊ दे. वड तर खूप दिवस जिवंत असतो आणि आपल्याला त्याचे फायदे पण भरपूर आहेत वडाचे. तर वडाचं पान, बूड सगळंच एकदम आपल्याला चांगलंच आहे आपल्या शरीरासाठी. मग आपण इथं मी गौरी माता करून घेतलेली होती. तर ही गौरी माता घेतली मी. आणि ही गौरी माता मी आपल्या गळ्याला आणि चेहऱ्याला लावायची असती. थोडीशी वाचून घेतली होती मी, लगेच ती घरी आणून चेहऱ्याला पण लावली होती थोडीशी. दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना मंगळसूत्राला लावून घेतली मी. इथं मंगळसूत्राला पिवळं एकदम छान करून घेतलं. गौरी माता म्हणजे आपल्या मातेचा आशीर्वादच, दुर्गा मातेचा आपल्यासोबतच असतो. आणि गणेश पण होता इथं पूजेला. आणि मग वडाची झाडाला पूजा करून मी आणखीन एकदा देवाला मागितलं की देवा माझं सौभाग्य असंच अखंड राहो म्हणून. आणि मग मला जायचं होतं घरी. तर मी घरी जाताना आणखीन एकदा वडा, एकदम सुंदर वडा आहे हा झाड वटवृक्षाचं.
पौर्णिमेचे दिवशी केली पूजा, नंदकिशोरचं नाव घेते तुम्ही मैत्रिणी माझ्या.